ही भाषा आहे. भारताच्या राज्यघटनेनुसार महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठीला मान्यता मिळाली आहे. मराठी भाषेचा गोडवा, साधेपणा आणि समृद्ध शब्दसंपदा ही तिची वैशिष्ट्ये आहेत. संत, साहित्यिक आणि समाजसुधारकांनी मराठी भाषेतून समाज प्रबोधन केले. मराठी भाषेमुळे आपली ओळख आणि संस्कृती जपली जाते. ही भाषा केवळ संवादाचे साधन नसून आपल्या परंपरेचे द्योतक आहे. घराघरात, शाळांमध्ये आणि समाजात मराठीचा वापर वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. मराठी भाषेतून आपण आपले विचार स्पष्टपणे मांडू शकतो. मराठीचा इतिहास जितका प्राचीन आहे तितकाच तिचा वारसा समृद्ध आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी भाषा प्रगती करत आहे. आपण सर्वांनी मराठी बोलण्याचा आणि लिहिण्याचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी राजभाषा दिन हा आपल्या भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. चला तर मग आपण आजच्या पुढील कार्यक्रमाकडे वळूया. मराठीचा उगम संस्कृत आणि प्राकृत भाषांमधून झाला आहे. यादव काळात मराठी भाषेला राजश्री मिळाला आणि तिची प्रगती झाली. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थी दीपिका ज्ञानेश्वरी करून मराठीला आध्यात्मिक उंची दिली. संत तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी अभंग आणि ओव्यांमधून समाजाला मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या काळात प्रशासनात मराठीचा वापर वाढला. पेशवाईतही मराठी भाषा व्यवहारात प्रमुख होती. इंग्रजांच्या काळात मराठी साहित्याला नवे वळण मिळाले. वृत्तपत्रे, कादंबऱ्या आणि नाटके यांची सुरुवात झाली. आधुनिक काळात मराठी भाषा विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातही वापरली जाते. मराठी भाषेचा प्रवास हा संघर्ष आणि प्रगतीचा आहे. या इतिहासाचा अभिमान बाळगणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. चला तर मग आजच्या मराठी दिनाच्या पुढील कार्यक्रमाकडे वळूया. कोकणी, मालवणी, मराठी, भालीराणी, खानदेशी अशा विविध बोली महाराष्ट्रात बोलल्या जातात. प्रत्येक बोलीची स्वतःची खास शब्दरचना आणि उच्चार पद्धत आहे. बोली भाषेमुळे स्थानिक संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात. गावोगावी बोलण्यात थोडाफार फरक असतो, तरीही सर्व बोली एकमेकांशी जोडलेल्या आहेत. बोली भाषेमुळे भाषा अधिक दमदार आणि जिवंत वाटते. लोकगीते, कथा आणि म्हणी बोली भाषेत अधिक प्रभावी वाटतात. शाळांमध्ये प्रमाण भाषेचा वापर केला जातो, पण बोली भाषा ही आपली ओळख आहे. विविधतेत एकता हा मराठी भाषेचा मोठा गुण आहे. बोली भाषांचा आदर राखणे आणि त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध बनते. बोली भाषेच्या अलंकाराने नटलेल्या आपल्या मराठी भाषेच्या दिनाच्या पुढील कार्यक्रमाकडे आता जाऊ. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी मराठीला भक्तीचा सार चढवला. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठीतून समाज
वापर वाढवणे आवश्यक आहे. अमृतातेही पैसा जिंके अशी मराठी भाषा काळाच्या मर्यादा ओलांडून कधीच पुढे गेली आहे. चला तर आपण पुढे जाऊ. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयातही विविध कार्यक्रम घेतले जातात. भाषण, निबंध स्पर्धा, कविता वाचन असे उपक्रम आयोजित केले जातात. या दिवसाचा उद्देश मराठी भाषेचा सन्मान करणे हा आहे. विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयी प्रेम निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवायला पाहिजे. मराठी भाषेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. राजभाषा दिन आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करून देतो. हा दिवस मराठीबद्दल अभिमान व्यक्त करण्याचा आहे. चला आपण सर्वजण मराठी भाषा जपू आणि वाढवू. मराठीचा जय जयकार करूया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो मराठी आणि साजरा करतो आजचा दिवस मराठी. ऐकतो मराठी आणि साजरा करतो आजचा दिवस मराठी. या कार्यक्रमाबरोबर मराठी आपली